नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आपण लिंबूचा वापर न करता आज लेमन राईस बनवणार आहे, तो पण परफेक्ट आणि हॉटेल सारखा। तर तुम्हाला काय करायचं आहे, पटकन कोणतेही तांदूळ आपल्या घरात जे अवेलेबल असणार ते तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही मंडळी, तुमच्याकडे नसेल विकतचा तांदूळ तर राशनचा सुद्धा घेतला तरी चालेल। मी इथे विकतचा तांदूळ वापरत आहे। तर धूळ असतो थोडा, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला याला चांगलं 2 शिट्ट्यावर होऊ द्यायचं आहे छान। आणि इथे मी मीठ आणि तेल सुद्धा ॲड करून घेणार, कारण की मिठामुळे चव येते आणि तेलामुळे मोकळा बनतो, त्यामुळे आपल्याला पटकन असा गॅसवर ठेवून द्यायचा आहे। तर बघा मंडळी, 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी आता इथे शिट्टी काढून घेणार आणि राईस बघा शिजून तयार आहे आणि तुम्हाला दाखवते सुद्धा, मोकळा मोकळा झालेला आहे छान। तर मंडळी, आता काही आपल्याला जास्त झंझटचं काम नाही आहे, पटकन आपले मसाले जे घरी असतात तेच। तर आपल्याला लसूण घ्यायचा आहे, कांदा घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे बस। आणि इथे मी एक लेमन राईसचं पावडर घेतलेलं आहे। हे मंडळी, मी इथे कोणतंही प्रमोशन करणार नाही आहे आणि मला करायचं सुद्धा नाही, फक्त तुम्हाला ऑनलाईनवर किंवा मोठ्या मार्केटमध्ये नक्की अवेलेबल राहणार। तर कढई ठेवलेली आहे गॅसवर, तेल टाकलेलं आहे, तेल बिलकुलही जास्त टाकायचं नाही आणि मोहरी नक्की टाका, जिरंसुद्धा नक्की टाका। खूप छान अशी लेमन राईसला चव येते, त्यामुळे आपल्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे तुम्ही नक्की टाका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आताच सबस्क्राईब करा। तर मंडळी, शेंगदाणे टाकून घ्या। सर्वात आधी मी ते लसूण टाकला, त्यानंतर शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे। तर मिरचीला पण छान होऊ द्या आणि मस्त आपला राईस तयार होतो बरं, तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघू शकता, मिरची आपली छान झाल्यानंतरच आपण इथे कांदासुद्धा ॲड केला आणि मंडळी, इथे मी 2 फुलासारख्या ज्या मिरच्या राहतात त्या 2 मिरच्या टाकलेल्या आहे लाल कलरच्या, त्यासुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात, तुम्हाला फक्त मोठ्या मार्केटमध्ये पाहायचं आहे। तर मी इथे तुम्हाला पावडरसुद्धा दाखवते कशा प्रकारे असते। तर बघू शकता, इथे हरभऱ्याची डाळ आहे, शेंगदाणे आहे आणि थोडंसं लेमन राईसचं पावडर आहे। तर बघू शकता मंडळी, आता आपल्याला हे पावडर टाकून घ्यायचं आहे। मी इथे हळद किंवा काहीच ॲड केलेलं नाही आहे, मी इथे मीठसुद्धा ॲड केलेलं नाही आहे, कारण की मीठसुद्धा आपण राईसमध्ये आधीच ॲड करून घेतलं होतं, त्यामुळे आता करायची काही गरज नाही। आणि हळद मंडळी, या पावडरमध्येच हळद राहते, त्यामुळे हळदसुद्धा आपल्याला ॲड करायची काहीच गरज नाही। तर मंडळी, बघू शकता, आपण राईस जो शिजवला होता तो मी एका बाउलमध्ये काढून घेतला आणि आता याच्यात टाकून घेणार। तर मंडळी, आपल्याला कशी छोटी मोठी भूक लागत राहते, त्यामुळे हा राईस खूप इझी आणि सोपी आहे, फक्त आपल्याकडे पावडर पाहिजे। तर पावडर तुम्हाला नक्की कुठे पण मिळून जाणार, फक्त तुम्हाला सर्च करायचं जरूरत आहे। दुकानात सुद्धा गेलं तर लेमन राईसचं पावडर तुम्ही नक्की विचारा, नक्की तुम्हाला मिळून जाणार। तर मंडळी, मी सुद्धा माझ्या छोट्या भुकीसाठी हे लेमन राईस बनवलेला आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा, माझा लेमन राईस कसा वाटला आणि कसा नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत ना, त्यामुळे मी तुम्हाला हमेशा सांगत राहते की नक्की सबस्क्राईब करा आणि चुटकीला सपोर्टसुद्धा करा। तर मंडळी, बघू शकता, आपला लेमन राईस 5 ते 10 मिनिटात बनून तयार झालेला आहे। आणि बघा, इथे मी ताटात टाकत आहे आणि खूप छान अशी टेस्ट आली आहे। जेवढा दिसायला छान आहे तेवढाच आपला टेस्ट पण आलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चुटकीला हमेशा सपोर्ट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू, काळजी घ्या, आराम करा आणि खात राहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। बाय बाय, भेटूया।